सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची धडक कारवाई, वाळू माफियांना दणका। मसवड पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे। या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करून चारचाकी पिकअप वाहन व वाळूसह तब्बल 7,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात काही इसम अवैधरित्या वाळू उत्खनन करत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला। यावेळी ओढ्यात पांढऱ्या रंगाच्या वाळूने भरलेला पिकअप आढळून आला, मात्र पोलिसांना पाहताच अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला। या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 375 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी अज्ञात असल्याने तपास पथकाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला। गोपनीय माहिती व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळशी येथील रहिवासी श्रीशैल्य मोहन खाडे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार काल रात्री पळशी परिसरातून त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी अटक करण्यात आली। या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सदरची यशस्वी कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, शहाजी वाघमारे, मैना हांगे, देवानंद खाडे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले व धीरज कवडे यांनी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्याविरोधात सातत्याने प्रभावी कारवाया सुरू असून यापुढे अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदार। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।